कॉल मैं यहाँ आए सभी बड़ों को चरण स्पर्श कहना चाहता हूँ। देख रहे हैं 10th और 12th स्टैंडर्ड के स्टूडेंट्स हैं, तो आप सबसे मैं पहला मैसेज ये कहना चाहूँगा कि अगर आपके 10th और 12th स्टैंडर्ड में अच्छे मार्क्स आए हैं तो आप उसको बिल्कुल भी दिमाग पे मत लीजिएगा, क्योंकि वो घमंड बन जाएगा। और अगर आपको सेटिस्फैक्टरी मार्क्स नहीं आए, आप संतुष्ट नहीं हैं, तो उसे भी आप दिल पे मत लीजिएगा, वरना वो डिप्रेशन बन जाएगा। 10वीं में आपको जो भी मार्क्स आए हैं आप न्यूट्रल रहिए, फोकस करिए। अभी 12th स्टैंडर्ड में इससे अच्छा करना है, क्योंकि 12th स्टैंडर्ड इससे बड़ी बैटल है, इससे बड़ी लड़ाई है। 12th स्टैंडर्ड में अगर आपको अच्छे मार्क्स आए हैं तो आप कोशिश करिए कि आप डिग्री कॉलेज में स्किल बिल्डिंग पे फोकस कर सकें। या हमारे आस पड़ोस में जो भी यंग स्टूडेंट्स हैं, क्योंकि स्टूडेंट्स हमारे देश का भविष्य है। स्टूडेंट्स पावर इज नेशंस पावर। तो एक स्टूडेंट को राइट गाइडेंस मिलना बहुत इंपॉर्टेंट है, और इसीलिए मैं काफी ऑनर्ड फील करता हूँ कि ऐसे प्रोग्राम्स और सोसाइटी के ऐसे कल्चर प्रोग्राम्स अरेंज किए जाते हैं। फिटनेस, फाइनेंस, याद रखना डिस्ट्रैक्शन से दूर रहिए, डिजिटल फास्टिंग करिए, और अपने आस पड़ोस में कोई भी अपने देश का अगर स्टूडेंट है जो डिप्रेस्ड है या सैड है, बिल्कुल भी सुसाइडल टेंडेंसी नहीं होनी चाहिए। हम सब कैंडल की तरह एक दूसरे को लाइट करने चाहिए, ताकि अगर हमारा स्टूडेंट सेक्शन स्ट्रॉन्ग रहेगा तो हमारा देश स्ट्रॉन्ग रहेगा। जय हिंद। माझ्या सगळ्या यंग मित्रांना आणि सगळ्या पालकांना नमस्कार सगळ्यांतर्फे। जो पहले चीफ गेस्ट थे डॉक्टर वैभव सर, तो उन्होंने बहुत अच्छे से बातें की, जिनमें से एक चीज़ मुझे बहुत ज़्यादा अच्छी लगी। उन्होंने एक एग्जाम्पल दिया कि आपको कोई भी कोर स्किल की ज़रूरत पूरे फॉर्मेट में होने की ज़रूरत नहीं है। आपको ऐसा नहीं चाहिए कि आपको 100 में से 90+ ही चाहिए। उन्होंने जैसे एग्जाम्पल दिया कि जो शेर होता है तो वो ना ही स्मार्टेस्ट है, ना ही स्ट्रॉन्गेस्ट है, ना ही वो उसकी हाइट सबसे ज्यादा है, लेकिन फिर भी उसको एक राजा माना जाता है। कार्यक्रम आहे घरी गौरव आणि इथे आलो कारण हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे म्हटल्यावर मी पण कधीतरी हुशार विद्यार्थी होतो आणि विद्यार्थी हुशार होतो। मी सिनियर सिटीझन नाही, त्यामुळे मग माझा आवडीचा विषय असल्यामुळे दुसरा झाला पण आवडलेली आहे। आजचा विषय आता पूर्वीच्या सरांनी दिलेला घोषणावर विषय कळलेला आहे। सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित मान्यवर वैभव सर, श्रीकांत सर, डॉक्टर अंबलकर सर, भूषणजी व कमलेश सर व उपस्थित इकडे सगळे विद्यार्थी व त्यांचे पालक, मान्यवरांनी खूप चांगल्या याच्याने आपल्याला सगळं सांगितलं असेल आणि आपल्याला ते पटलंही असेल, त्याचा विचारही आपण केला पाहिजे। पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, कारण काय एवढं चांगलं त्यांनी आपल्याला समजायला मार्गदर्शन केलं तर मला वाटत नाही की परत मी तुम्हाला काय मार्गदर्शन करू। पण जे विद्यार्थी 10वी 12वी ज्यांची झाली आहे, तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं कसं असते की अरे मी 10वी झाली, आता 11वीत मस्त हिरो म्हणून कॉलेजला जातो आणि मस्त मजे करतो। 12वी वाल्यांचं म्हणणं कसं असते, मी 10वीत झाली, 11वी 12वी मजे नाही केली, आता मी 12वी नंतर मी आता मस्त मजे करतो। तर विद्यार्थ्यांना तुम्हाला एक सांगतो, मजे करण्यासाठी आपल्याकडे बराच वेळ आहे, पण आपण जे विद्यार्थ्यांची 10वी झाली आहे, ज्या विद्यार्थ्यांची 12वी झाली आहे, त्या विद्यार्थ्यांनी हा विचार केला पाहिजे की माझी 10वी आणि माझी 12वी शिकण्यासाठी जे माझ्या आई वडिलांनी जी मेहनत केलेली आहे, तर त्यांना मी त्याचा रिझल्ट कसा देणार याचा जर आपण विचार केला तर नक्कीच आपण यशस्वीच्या पावलावरती जाऊ। नाही काय गाई तू कशी आहेस, पण आई नेहमी आपण घरी जेव्हा आलो तर आपल्यासाठी ताट वाढलं असतं, पण आपण कधी आईला विचारतो आई तू जेवलीस का? नाही, पण आपण मित्राला आणि मैत्रिणी विचार काय ग तू जेवलीस का, काय ग तू काय करते। तर आपण ह्या गोष्टीसाठी नक्कीच आपल्याला पुढे वेळ आहे, पण आपण शिकलं पाहिजे। मी तुम्हाला माझं एक स्वतःचं छोटंसं एक उदाहरण देतो। माझे वडील स्वतः प्रोफेसर होते, ते नेहमी मला सांगायचे की शिक शिक शिक, आणि मला शिकण्याचा बिलकुल इंटरेस्ट नव्हता, परंतु त्यांनी मला सांगितलं तुला शिकावाच लागेल, कारण काय बाहेर मी विद्यार्थ्यांना शिकवतो आणि घरी जर मुलगा शिकला नाही तर लोक मला हसतील। त्या निमित्ताने मी 10वी केली, 11वी केली, 12वी केली, आणि मी हाच विचार करतो तो यातले मला नाही माहिती, पण काही लोक मुलं विद्यार्थी असतील की त्यांना असं वाटत असेल अरे शिकून आपल्याला काय भेटते,
तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुमच्या डोक्यात जे काय असेल, जे तुम्हाला इच्छा असेल ते तुम्ही शिका, पण शिकलं पाहिजे. शिकल्याने काय होतं ना हे चालणार नाही. कारण की आज जरी मी ह्या राजकीय याच्यात असलो तर आज शिक्षणाला मी खूप कमी फील करतो. का? कारण काय मला जी डिग्री प्राप्त करायची होती ती मी करू शकलो नाही आणि त्याचा आज पश्चाताप होतोय. त्यामुळे मित्रांनो मी सांगतो, शिकणं ही जी वेळ तुमच्याकडे आहे ही शिकायची आहे. बाकीचे कुठल्याही गोष्टीकडे आपण लक्ष देऊ नका. जर तुम्ही शिकलात तर पुढचं भविष्य तुमचं खूप चांगलं राहील आणि तुम्ही शिकणार ते स्वतःसाठी, तुमचं भविष्यासाठी व तुमच्या पुढच्या पिढीसाठी खूप चांगलं राहील. म्हणून मी तुम्हाला सांगतो, सगळ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि खरं म्हणजे मी जे धन्यवाद मानतो की ज्या वैभव सर आणि श्रीकांत सर यांनी आपला वेळ दिलात आणि आपण इकडे आलात व डॉक्टर सर असतील, खरं म्हणजे तुमचे मनपूर्वक आभार आणि आपण जे मार्गदर्शन केलात त्यामुळे खरंच खूप चांगलं वाटलं आम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.